नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी हिरवी शेती या चॅनलवरून आपलं स्वागत करतो. की आज आपण बघतो आहोत दोडक्याचं प्लॉट बघतो आहोत आपण. हा दोडक्याचा प्लॉट की शेतकऱ्यांनी छान केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं याला जे पाणी व्यवस्थापन आहे, हे पाणी व्यवस्थापन आपण बघू शकता. ह्या पाणी इकडं येऊन ह्या फिल्टरमधून पाणी ह्या ठिबकमार्फत ह्या ऊस पीक ह्या दोडकाच्या पिकाला जातं. इथून बघू शकतो आपण, इथून ही पाईप काढलेली आहे आणि ह्या पाईपमार्फत ही दोडकाच्या पिकाला पाणी जातं. आता हे आपण बघू शकतो की दोडका हा 4.5 फुटाच्या सरीच्या अंतरावर केलेला आहे आणि की त्याला तारकाठी केलेली आहे. तारकाठी करून त्याच्यावरती हा दोडका वरती बांधून घेतलेला आहे आणि नंतर त्याला ह्या ज्या काही ट्रेंड्रिल्स असतात, ह्या ट्रेंड्रिल्समुळं काय होतं की दोडका पीक हे ऑटोमॅटिकली त्या काठीला पकडतं आणि तारेला पकडून वरती राहतं. तर हा प्लॉट बघितला तर बघा, ह्याला फळ चांगली लागलेली आहेत. ह्याच्यावरती कुठला रोग नाही, कीड नाही. थोडीशी सुरुवातीच्या काळात ही लीफ मायनर हा आलेला होता. हा लीफ मायनर थोडासा दिसतो, पण तो इतकी पानं आहे त्याला, एवढ्या पानानं लीफ मायनर त्याला जास्त काही करू शकत नाही. तर ह्याच्यावरती जनरली डावणी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू येत असतो. मात्र आज जर बघितलं तर ह्याच्यावरती डावणी मिल्ड्यू किंवा पावडरी मिल्ड्यू काही दिसत नाही. आणि ह्यो माझ्या मते की ह्याची लागण की फेब्रुवारीमध्ये केलेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये लागण केलेली आहे. आणि तो आता हा उन्हाळ्यात पूर्णपणे, ज्या काळात भाज्या वगैरे कमी असतात त्या काळात हा दोडका आपला बाजारात जातो आणि त्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळतं. की आपण बघू शकता की दोडक्याचा बहार चांगला आहे, की दोडका बारीक असा लागलेला भरपूर आहे, फुलं आहेत भरपूर. आणि की रोजच्या रोज हा शेतकरी की दोडका काढून बाजारात देत असतो. हे बघितला तर खूप असा दोडक्याचा लागलेला आहे. की एकंदरीत हे बघू शकता आपण की लागलेला भरपूर दोडका आहे. तर जर या पद्धतीने जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. की आपण पारंपरिक शेतीच्या पाठीमागे न वळता जर आपण ह्या पद्धतीनं जर लागण करून आपण भाजीपाल्याचं उत्पन्न जर घेतलं तर आपल्याला शेजारचीच शहराजवळची मार्केट असते, तर या मार्केटमध्ये आपण तो दोडका किंवा कोणतीही भाजी असू दे ती आपण देऊन की आपण ह्याच्यापासून भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. आज आपण खाली जर बघितलं तर ह्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये अजिबात तण नाही. मल्चिंगवरती प्लॉट केलेला आहे आणि मल्चिंगबरोबर पाण्याचं नियोजन करण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन केलेलं आहे. ठिबकमधून विद्रावी जी खतं असतात ती आपण देऊ शकतो आणि विद्राव खतं दिल्यानंतर जे दोडक्याचं पीक असू दे किंवा भाजीपाल्याचं कोणतंही पीक असू दे, हे चांगलं वाढू शकतं. हा आपण बघू शकतो हे दोडक्याचं पीक. दोडका भरपूर लागलेला आहे आणि ह्या पद्धतीने उत्पन्न जर घेतलं तर आपल्याला नक्कीच 4 पैसे चांगले मिळून जातात आणि ह्या आपला शेतकऱ्याचं राहणीमान उंचवायला मदत होती. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.